मागून गाडीवर लिहिते, आई तुझा आशीर्वाद, बापाचा काय धनुर्वाद. अरे गाडगे बाबा म्हणायचे की गोपाला गोपाला म्हणजे गाईचं पालन करा. आम्ही म्हणतो गाय हमारी माता है, बैल काय तुमचा दुश्मन आहे? अरे गाय हमारी माता तो बैल भी हमारा पिता, बैल हमारा पिता तो बकरा काय तुमचा मावस भाऊ नाही? बकरा तुमचा मावस भाऊ तो मच्छी काय तुमची मावशी नाही? प्राण्यांवर प्रेम करा, पण आपण तसं करत नाही. आपण जसं एका पोट्ट्याले मास्तरनं प्रश्न विचारला, म्हणे सांग म्हणे या जगात देश किती आहे म्हणे. मास्तरनं प्रश्न विचारला, सांग म्हणे या जगात देश किती आहे म्हणे. तर त्या पोराने उत्तर दिलं, गुरुजी म्हणे ह्या जगात फक्त एकच देश आहे म्हणे, त्याचं नाव आहे म्हणे भारत. आय लव्ह माय इंडिया म्हणे. गुरुजी म्हणे उत्तर बरोबर दे नाही तर मुस्काड फोडून म्हणे. पोरगा म्हणे मी उत्तर दिलं गुरुजी, या जगात एकच देश आहे, त्याचं नाव आहे म्हणे भारत. आय लव्ह माय इंडिया म्हणे. गुरुजी म्हणे का रे म्हणे, हे पाकिस्तान, अमेरिका, चीन हे देश नाही का रे म्हणे. ते पोरग गुरुजीले म्हणे, गुरुजी बाहेर झाले म्हणे तुम्ही, हे पाकिस्तान, अमेरिका, चीन हे देश नाही म्हणे, हे तर बी देश होईल म्हणे. म्हणजे लहान लहान पोरही हुशार झाले, लहान लहान पोरही हुशार झाले. म्हणजे जसं एक 31st कार्यक्रम आताचा नवीन वर्षाचा कार्यक्रम तुमच्याकडे होते का? नवीन वर्षाचा आमच्याकडे झाला. नवीन वर्षात 4-5 दारुडे मिळले, त्यानं मस्त दारू पेली. ते एका जणानं बकरं आणलं त्याच्या घरून, ते बकरं कापलं, मटण केलं, शिजवलं, खाल्लं आणि तिथंच दारू पिऊन झोपून राहिलं. सकाळी तो घरी गेला. घरी गेल्यावर तो विचार करे म्हणे होळीच्या पाडव्याला असं नाही झालं, होळीच्या पाडव्याला असं नाही झालं म्हणे असं झालं काऊन? तो त्याच्या बायकोला विचारे, का म्हणे हे बकरं कसं इथं बांधून म्हणे. त्याची बायको त्याला विचारे, ते बकऱ्याचं जाऊ दे म्हणे, तून काल रात्री आपल्या घरचं कारं कुत्रं हिसकाटत कुठं नेलं म्हणे. म्हणजे पेल्यावर माणूस काही खाऊन घेते. जसं जुवा खेळणारे तिघस राहते आणि त्याच्यात तोंड घालणारे 10 राहते. बरं खेळणारे तिघस आणि तोंड घालणारे 10. पोलीसची गाडी आली का हे खेळणारे कधीच सापडत नाही. सापडते कोण? हे तोंड घालणारे. पण त्याला विचारलं का ते खाऊ नाही म्हणते, साहेब आम्ही फक्त तिथे उभं होतो. पण तुले कोण सांगितलं तिथे उभं राहिले? इकडे येणार कार्यक्रमात, पण ह्या कार्यक्रमात येणार नाही. हा चांगला विचार पटणार नाही, वाईट मार्गाने केव्हाही चालला लागणार. मी म्हणतो तुम्हाला जर चांगला विचार पटतच नाही तर वाईट मार्गही तुम्ही पकडू नका ना. वाईट मार्गही नका पकडू तुम्ही. म्हणजे चांगला विचार आपल्याला पटत नाही तर वाईट मार्गही नका पकडू. जसं एक मच्छरच्या पोटीच्या भरतीवर गेलं, मिलिटरीवाल्याने विचारलं त्याला, म्हणजे धावणी जमते का नाही, म्हणजे लांबी जमते का नाही, मग तुम्ही आले का याच्यासाठी? ते पोरग म्हणे मिलिटरीवाल्याले, आपण फक्त एवढंच सांगायला आलो म्हणे का आपल्या भरशावर कोणी बसू नका. बस 15 मिनिट झाले. 15 मिनिटात आता कार्यक्रम बंद करतो. बंद करायचा कार्यक्रम चालूच ठेवायचा. चालूच ठेवायचा 2 वाजेपर्यंत. बापा आम्ही राहू त्या टायमापर्यंत. इथंच रामनाम आमचं. हा विचार पोहोचला पाहिजे ना आपल्या समाजापर्यंत, तरुणापर्यंत. राजा भोज महाराजांची जयंती आहे. जय गुळावा, बोलो राजा भोज महाराज की. 15 मिनिटं घेतो, कारण आता खूप लोक झोपेच्या तालात आहे. कार्यक्रम आपला लेट लागला. अरे ज्या जिजामातेनं रत्न जन्मास आणला, ज्या जिजामातेनं रत्न जन्मास आणला की माझी जाऊने दिया हमें, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. देखो रे देखो बजाया उसने, देखो रे देखो बजाया उसने,
माँ के चिंतन से मिलती है सतयुक्ति बुद्धि मनुआल को मरोड़ नहीं सखी देश भक्ति एक बार तो जाकर देखो एक बार तो जाकर देखो तुम लगे राजा शिवाजी जाओ दिया है सुंदर शिवाजी भविष्यात दुःखाची भोगावे भूषण तुझे ग्राम राहता. अरे छत्रपती शिवाजी महाराज काय महापुरुष होते. छत्रपती शिवाजी महाराज तुकारामाच्या कीर्तनात जाऊन बसायचे म्हणून ते नीतिशील राजे झाले. अरे कधी सैन्यात गेल्यावर मागे पाहून झुकणार नाही, कधी कोणाला दानाची भीक मागणार नाही. अरे हात कापले तरी चालेल, कोणाकडे हात जोडणार नाही, कोणाकडे हात जोडणार नाही. पाय तोडले तरी चालेल पण आदर कोणाचा घेणार नाही, आदर कोणाचा घेणार नाही. माज नाही, गर्व नाही या मातेच्या मर्द मराठाला हृदयात धसून आहे. मरण आले तरी चालेल, मरण आले तरी चालेल पण कुलधर्म सोडणार नाही, कुलधर्म सोडणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्या आमच्या पुरीच्या रक्षणासाठी आपल्याला न्याय मिळवून दिला. अरे छत्रपती शिवाजी महाराजांसमोर एका जहागीरदाराची सून खजिन्यासहित लुटून आणली. ते मुलगी एवढी रूपवान होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर एक खजिन्यासहित मुलगी, एक जहागीरदाराची सून खजिन्यासहित लुटून आली. छत्रपती शिवाजी, काही लोकांची बुद्धी अल्प होती पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या मुलीची इज्जत राखली, माय बहिणीसारखी इज्जत राखली, साडी चोळी केली आणि तिने बहिणीसारखी पोहोचून दिली. अरे रात्री तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, तिच्या रूपाचं ऊन आनंदाने नाचत होते, आनंदाने नाचत होते, है अभ्यास है.